अक्षय्य तृतीयेला पितरांची पूजा केल्यामुळे पितरांचे आशीर्वाद प्राप्त होतात. पितृदोषाचा त्रास नष्ट होतो. पितरांच्या आशीर्वादाने आणि कृपेने आपल्या घराची भरभराट होत असते. श्री स्वामी समर्थ. उद्या आहे अक्षय तृतीया. अक्षय तृतीयेच्या दिवशी पितरांची पूजा कशी करायची, घास कसा काढायचा, कोणत्या वस्तूची आवर्जून दान करायची आणि पितरांसाठी रात्री झोपण्या अगोदर एके ठिकाणी दिवा सुद्धा लावायचा आहे. पितरांची पूजा कशी करायची आहे, त्याचप्रमाणे कराची पूजा कशी करायची आहे याची माहिती आपण आजच्या या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत. व्हिडिओला सुरुवात करण्या अगोदर तुम्ही जर चॅनलवरती नवीन असाल आणि पहिल्यांदाच माझे व्हिडिओ पाहत असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा. व्हिडिओ माहितीपूर्ण वाटला तर व्हिडिओला लाईक करा आणि हाईपसुद्धा नक्की द्या. देवाच्या पूजेची वेळ ही सकाळ आणि संध्याकाळ असते. त्याचप्रमाणे पितरांची पूजा ही दुपारच्या वेळेमध्ये करायची आहे. दुपारी 12च्या दरम्यान आपण ही पूजा करू शकतो. ही पूजा करत असताना आपण दक्षिण भिंतीजवळ ही पूजा करू शकतो किंवा देवघराजवळ जरी ही पूजा केली तरी सुद्धा चालेल. पूजा करताना आपले तोंड जे आहे तर ते दक्षिणेला असावे. पूजा करत असताना आपल्याला एक पाट घ्यायचा आहे, त्यावरती पांढऱ्या रंगाचं वस्त्र अंतरायचं आहे. पूर्वजांचे जे फोटो आहेत म्हणजे आपल्या घरातील ज्या मृत पावलेल्या व्यक्ती आहेत, आपले आई वडील असतील तर त्यांचे फोटो आपल्याला घ्यायचे आहेत. ते स्वच्छ आपल्याला करून घ्यायचे आहेत. त्यानंतर सर्वप्रथम आपल्याला त्या पाठावरती मातीचा दिवा लावायचा आहे. मातीचा दिवा नसेल तर कोणताही दिवा आपण लावू शकतो. त्यामध्ये आवर्जून तिळाचं तेल वापरायचं आहे. दिव्याची वात ही दक्षिण दिशेला करायची आहे. यानंतर त्या पाठावरती आपल्याला पूर्वजांचे फोटो ठेवायचे आहेत. त्या फोटोंची पूजा करायची आहे. म्हणजे मृत पावलेल्या ज्या व्यक्ती आहेत, आपले जे आई वडील आहेत तर त्यांचे फोटो आपल्याला ठेवायचे आहेत. आता त्यामध्ये पुरुषाच्या फोटोला गोपीचंद लावायचा आहे. त्यावरती तिळ आणि तांदूळ चिकटवायचे आहेत. आणि जर महिला विधवा गेलेली असेल तर त्या फोटोला गोपीचंद लावून त्यावरती तिळ आणि तांदूळ चिकटवायचे आहेत. जर महिला ही सवाष्णे गेलेली असेल तर आपल्याला त्या फोटोला हळदी कुंकू लावायचं आहे. थोडक्यात काय, जर स्त्री जी आहे तर ती सवाष्णे गेलेली असेल तर हळदी कुंकू, त्यानंतर तीळ तांदूळ तर हे आपल्याला लावायचं आहे. आणि ती जर विधवा गेलेली असेल तर मग आपल्याला गोपीचंद किंवा मग आपण त्याऐवजी गुलाल बुक्का लावू शकतो आणि त्यावरती तीळ तांदूळ लावायचे आहेत. यानंतर या फोटोंना हार घालायचे आहेत. अशाच प्रकारे आपल्याला कर आणि केळीचे सुद्धा पूजन करायचे आहे. आता काही भागामध्ये फक्त कराची पूजा केली जाते तर काही भागामध्ये कर आणि केळीचे पूजन केले जाते. केळी जी आहे तर ती त्या महिलेच्या स्मरणार्थ असते आणि करा जी आहे तर ती पुरुषाच्या स्मरणार्थ असते. आता करा म्हणजे काय तर मातीचा छोटा माठ आणि केळी म्हणजे काय तर मातीचा मोठा माठ. सर्वप्रथम आपल्याला काय करायचं आहे तर त्या फोटोंसमोरच आपल्याला एक पत्रावळी ठेवायची आहे. त्यावरती थोडेसे गहू ठेवायचे आहेत आणि त्यावरती आपल्याला केळी म्हणजे मोठा माठ ठेवायचा असतो, त्यावरती छोटा माठ ठेवायचा असतो. आणि हे जे माठ आहेत तर ते पाण्याने भरून ठेवले जातात. आणि ह्या माठांना एक होल असते तर त्यामध्ये आपल्याला गव्हाचं काड जे आहे तर ते घालायचं आहे. आणि सर्वात वरच्या माठावरती म्हणजे छोट्या माठावरती काही भागामध्ये पुरणपोळी ठेवली जाते आणि त्यावरती आंबा ठेवतात तर काही भागामध्ये खरबूज ठेवतात. ही जी पद्धत आहे तर ती प्रत्येक भागानुसार थोडीशी वेगळी आहे. कारण काही भागामध्ये काय करतात तर जो पुरुष गेलेला आहे तर त्याच्या फोटोसमोर गहू ठेवून एक करा त्यावरती ठेवला जातो, त्यावरती नैवेद्य ठेवला जातो. आणि महिलेच्या सुद्धा फोटोसमोर करा ठेवला जातो. तर काही भागामध्ये काय करतात तर खाली केळी ठेवली जाते म्हणजे मोठा माठ आणि त्यावरती छोटा माठ ठेवला जातो. तर ही जी पद्धत आहे तर ती थोडीफार वेगळी आहे. आणि हे जे आपण करा केळी ठेवलेलं आहे तर याची सुद्धा आपल्याला पूजा करायची आहे. म्हणजे त्याला जे होल आहे तर ते समोर येईल अशा प्रकारे हा करा आपल्याला ठेवायचा असतो. त्याला सुद्धा गोपीचंद उगाळून लावायचा आहे. 5 ठिकाणी आपण त्या गोपीचंदाच्या रेषा ओढू शकतो आणि ह्या रेषा ओढताना आपल्याला वरून खाली ओढायच्या आहेत. त्यावरती सुद्धा आपल्याला तीळ तांदूळ जे आहेत तर ते चिकटवायचे आहेत. त्यानंतर आपल्याला त्या करामध्ये पाणी भरायचं असतं. जिथपर्यंत होल आहे तर तिथपर्यंतच आपल्याला ते पाणी भरायचं आहे. त्या कराच्या तोंडावरती पुरणपोळी ठेवली जाते, त्यावरती एक आंबा ठेवला जातो. तो आंबा ठेवताना थोडासा रस पिळून ठेवला जातो. किंवा आपल्या भागामध्ये खरबूज ठेवण्याची पद्धत असेल तर आपल्याला खरबूज जे आहे तर ते ठेवायचं आहे. मातीचा करा मिळाला नाही तर याऐवजी आपण स्टीलचा तांब्या वापरला तरी सुद्धा चालतो. आणि आपण जेव्हा पितरांची पूजा करतो, पितरांच्या फोटोची किंवा करा कळशीचे पूजन करतो, त्यावेळेला आपण जो काही गंध लावतो तर तो आपल्याला अंगठ्याजवळच्या बोटाने लावायचा आहे. देवाला आपण करंगळी शेजारच्या बोटाचा वापर करतो. पितरांची पूजा करताना अंगठ्याजवळच्या बोटाचा आपल्याला वापर करायचा आहे. पूजा झाल्यानंतर आपल्याला धूप अगरबत्ती लावायचा आहे. आणि त्यानंतर आपण जो काही नैवेद्य बनवलेला आहे, या दिवशी आपण पुरणपोळीचा नैवेद्य बनवू शकतो. त्याचप्रमाणे आमरस पोळी असा नैवेद्य बनवला जातो किंवा इतर संपूर्ण नैवेद्य सुद्धा बनवला जातो, ज्यामध्ये वेगवेगळ्या प्रकारच्या भाज्या असतात. गवार, भेंडी, काकडी, फळांच्या फोडी असतात. तर असा जो पितरांचा नैवेद्य आहे
तर हा नैवेद्यसुद्धा आपल्याला ठेवायचा आहे. जेव्हा आपण देवाला नैवेद्य ठेवतो त्यावेळेला नैवेद्य ठेवण्या अगोदर आपण पाण्याचा चौकोन काढतो आणि पितरांचा नैवेद्य ठेवताना आपण पाण्याचा गोल काढून त्यावरती नैवेद्य ठेवून हा नैवेद्य आपल्याला दाखवायचा आहे. पितरांचा नैवेद्य कसा असावा याचा सेपरेट व्हिडिओसुद्धा आपल्या चॅनलवरती आहे, तर तो सुद्धा तुम्ही पाहू शकता. अक्षय तृतीयेला आपल्या पितरांची पूजा ही फक्त विवाहित मुलाने करायची असते. जर आई वडील मृत पावलेले आहेत आणि मुलाचे लग्न झालेले नसेल तर मात्र ही पूजा करता येत नाही. तसेच या दिवशी कावळ्यासाठी सुद्धा एक घास आपल्या घराच्या छतावरती किंवा अंगणामध्ये ठेवायचा आहे. पत्रावळीवरती, केळीच्या पानावरती किंवा एका प्लेटमध्ये जो आपण पितरांसाठी नैवेद्य बनवलेला आहे तर तोच नैवेद्य आपल्याला एक घास कावळ्यासाठी ठेवायचा आहे. त्यासोबत आपल्याला एका भांड्यामध्ये पाणी सुद्धा ठेवायचं आहे. त्या ठिकाणी सुद्धा अगरबत्ती लावायची आहे. या दिवशी आपण पूजेमध्ये ज्या वस्तू वापरतो म्हणजे गव्हाचा वापर करतो, त्यानंतर मातीचा करा कळशी वापरतो, तर हे दुसऱ्या दिवशी आपल्याला काय करायचं आहे तर पाण्याने भरून एखाद्या झाडाखाली पशुपक्ष्यांसाठी हे माठ जे आहेत तर ते ठेवायचे आहेत. गहू जे आहेत तर ते सुद्धा आपल्याला पक्ष्यांना टाकायचे आहेत. तसेच या दिवशी पाण्याने भरलेला माठ दान करणे हे अत्यंत खास मानले जाते. अक्षय तृतीयेच्या दिवशी जरी काही जमले नाही तरी सुद्धा पाण्यानं भरलेलं भांडं म्हणजे पाण्याने भरलेला एक माठ जो आहे तर तो आपण दान करू शकतो. एखाद्या देवस्थानच्या ठिकाणी किंवा एखाद्या मंदिरामध्ये आपण हे दान करू शकतो. अक्षय तृतीयेच्या दिवशी धान्याचे दान केले तर अकाली मृत्यूपासून रक्षण होते. त्याचप्रमाणे या दिवशी दही भात दान केला तर आपल्या घरातील बाधा नष्ट होत असतात. आपल्या घरामध्ये सततचे आजारपण असेल तर या दिवशी आपण वस्त्रदान करू शकतो. त्याचप्रमाणे जे विद्यार्थी आहेत तर त्यांनी या दिवशी दूध, ताक, दही तर या वस्तूंचे दान करावे ज्यामुळे त्यांची शैक्षणिक प्रगती होते. या दिवशी आपण कुंकू दान करू शकतो ज्यामुळे आपल्या पतीला दीर्घायुष्य मिळते. नारळाचे जर अक्षय तृतीयेच्या दिवशी दान केले तर आपल्या पितरांना मुक्ती मिळण्यास मदत होते. त्याचप्रमाणे विड्याची पाने दान केल्याने राजकीय क्षेत्रामध्ये यश मिळत असते. या दिवशी आपण पान सुपारीचे दान करू शकतो. यामुळे आपल्या घरामध्ये सुख समृद्धी ऐश्वर्यामध्ये वाढ होत असते. आपल्याला आपल्या क्षेत्रामध्ये विशेष यश जर प्राप्त करायचे असेल तर आपण या दिवशी फळांचे दान करू शकतो. अशा प्रकारे आपल्याला ज्या वस्तू दान करणे यथाशक्ती शक्य आहे तर त्या वस्तूंचे आपण गोरगरिबांना, गरजूंना दान करू शकतो. रात्री झोपण्या अगोदर आपल्याला आपल्या पितरांसाठी एक दिवा हा अवश्य लावायचा आहे. आपलं ज्या ठिकाणी पाण्याचं भांडं आहे, आपण पाण्याचा माठ ज्या ठिकाणी ठेवतो तर तो माठ जो आहे तर तो काळा असू द्या किंवा लाल असू द्या तर त्या माठाजवळ आपल्याला एक दिवा जो आहे तर तो लावायचा आहे. त्या दिव्यामध्ये सुद्धा तिळाच्या तेलाचा वापर करायचा आहे आणि दिव्याची वात ही आपल्याला दक्षिण दिशेला करायची आहे. आणि असा दिवा आवर्जून आपल्या पितरांसाठी आपल्याला पाण्याच्या भांड्याजवळ रात्री झोपण्या अगोदर सुद्धा लावायचा आहे. ज्यामुळे आपले पितर हे तृप्त होतील आणि आपल्याला आशीर्वाद देतील.